शुभमला हळद लावून आम्ही पुढे निघणार होतो. त्या तेवढ्यात सगळ्या वरमायांनी ताल धरला. मग तिथून आम्ही पुढे निघालो, सरळ गेलो भैयाच्या हद्दीमध्ये. आणि भैयाचं लग्न तर काय धिंगाणा चालू होता. भैयाच्या लग्नाचा डीजे मध्ये सगळ्यांनी वातावरण मिळवलं होतं. मागं आलो तर बघतो काय तिकडे शुभमनेही ताल धरला होता, ते पण चक्क पावसामध्ये. मग काय त्याला जोडीला सगळेच सुरू झाले. अभिनय बघता बघता कोंबडीच्या तालावर तर विषयच माफ केला होता. त्यानंतर आम्ही ताल धरला. आमच्यासोबत हौशी म्हणजे तांबोळी सरांनी विषय ताल धरलेला आहे. आणि सगळे नाचून झाल्यावर आम्ही ठिकाणं झाल्यावर सगळं पुढच्या दिवशी सकाळी आमची ही गँग सगळे आम्ही निघालो लग्नाला जायला. लग्नाला पोहोचताच पहिला फडशा पाडला, तो म्हणजे जेवणाचा. आणि तिथून पुढे निघाल्यावर भूषण तांदूळ ह्या डब्यातून त्या डब्यात टाकत खेळत होता. यावरून काहीतरी आठवलं. आणि अभि मात्र मुंबईवरून आला असला तरी त्याला वर्क फ्रॉम होममध्ये राहावंच लागलं. कसं आहे ना, वर्क फ्रॉम होम फार महत्त्वाचं होतं. त्यानंतर नवरदेवासोबत सगळ्यांनी फोटो वगैरे घेतले आणि आम्ही तिथून निघालो पुढं प्रवासासाठी. पुढं कुठं चाललो होतं आम्हाला माहीत नव्हतं, पण तेवढ्याच भूषणने एक मस्त गाणं ऐकवलं मला. आणि मग निसर्गरम्य वातावरणाचा मोह कोणालाच आवरला नाही. मग तिथून पुढे सरळ पावसाची रिमझिम चालू होती. त्या संतधार पावसामध्ये भिजण्यासाठी आम्ही सरळ पुढे निघालो. पण जाताना खिडकीतून डोकं बाहेर काढून फोटो घ्यायचा नाद मलाही आवरला नाही. हा मोह न झाल्यामुळं आम्ही अजून पुढे निघालो. चला पुढच्या जर्नीत भेटूया. बघा भाग 2.